स्वयंघोषित हिंदुत्व नेते, त्या स्वयंघोषित हिंदुत्व नेत्याला तर असं कान पडत वाटतं. तुम्ही काय जातीभेद करताय? काय हिंदू मुस्लिम म्हणून लावताय तुम्ही? गौमूत्र गोबर खाने वाले मुर्दाबाद, मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद. तुझा मुलगा झाला 20 वर्षाचा, तुझा मुलगा अभ्यासाला बसला, कुठल्या परीक्षेला बसला, तुझ्या मुलाने आत्महत्या करायची, आम्ही सॉल्युशन देणार. की माझ्या आजूबाजू गरीब मारायला लागले ना, त्यामुळे आपण स्वतः त्याग केला. 4 जणांना वाचवलं, 4 जणांना खायला घातलं, 4 ठिकाणी नेहरूंची बराबरी होणार नाही देशात. पंडित नेहरूचा बाप मोतीलाल नेहरू देशाला कर्ज दिला, पण हा चालला बरोबरी करायला. 68% जाते फॉरेन, 68% फॉरेन जाते फॉरेनला. बाबाचा मार. मैं बोलता हूँ कि कॉकरोच जनता पार्टी को फंडिंग मिल रहा है ये सब करने के लिए. नाउ टेल मी, कॉकरोच जनता पार्टी का जो लीडर्स है वो कहाँ के हैं? जंगल जमीन खा गया ये आदमी. पूरा करप्ट सिस्टम ही करप्ट. मेक इन इंडिया एडवर्टीजमेंट. मेक इन इंडिया के नाम से अभी भी चाइना से प्रोडक्ट अभी भी इधर इंपोर्ट होते. अभी हमारे पैसे से मैं 1 लाख टैक्स देता हूँ और उसके पैसे से वो बैडमिंटन खेल रहा है. सो हे गाइस, वेलकम बैक टू आवर न्यू ब्लॉग. तो आज है 11 जून और आज जो है पुणे की पब्लिक है उनको मालूम ही रहेगा, अपनी CJP यानी कॉकरोच जनता पार्टी इनका प्रोटेस्ट है अपनी पुणे में, वो भी सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी जो कि अपने यहाँ से अपने पुणे में थे. तो आज जो है ना हम लोग जाने वाले वहाँ पे और देखते हैं प्रोटेस्ट में जो है ना काफ़ी रिपोर्टर्स आने वाले, यूट्यूबर्स आने वाले और काफ़ी मज़ा भी आने लगा. इसको वीडियो एंड तक देखते रहना. तो चलो अभी करते हैं वीडियो को स्टार्ट. अभी हम लोग क्या मालूम क्या गाइस आपको, सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी में जहाँ पे होने वाला है प्रोटेस्ट. आप देख सकते हैं क्राउड बढ़ रहा है. ये देखिए अंकल जी आ रहे हैं और ये भैया तो कॉकरोच बन के आए. अंदर का इस कॉकरोच का मास्क भी मिल रहा है, देख सकते हैं. न्यूज रिपोर्टर तो गाइस काफी है. कौन आतंकवादी देशद्रोही प्रेस मीडिया, इतिहासकार, आतंकवादी देशद्रोही सगळे बलात्कारी खुनी राजकारण म्हणजे सांगा. संताला कोणी मारलं? या संताला कोणी मारलं? सगळ्या बहुजनांना कोणी मारलं? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कोण वय जिजाऊ शूद्र, बरोबर आहे. सिंदखेड राजे लागू जातो बघी. माझी आई अहिल्याबाई होळकर आदिवासी 1755 ला मरण पावली. फुले शाहू आंबेडकर पेरियार. 1950 ला जेव्हा बाबा संविधान सुरू झालं 91% अशिक्षित होतो. काय डेप्युटेशन आहे लोकशाहीची? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार 91% अशिक्षित होतो. आम्ही 90%, 91% कष्ट करतो, सविस्तार भरतो, त्याच्याने देश चाललेला आहे. सांगा 52ला पहिला इलेक्शन झालेलं आहे. कोण बसलेले आहेत? बाबासाहेबाला 4था वर्ग काजूकरने पाडलं. खासदारचं इलेक्शन झालं आणि बाबासाहेबांनी पण आम्ही शांततापूर्ण. मित्रांनो, युवा शक्ती जिंदाबाद, युवा शक्ती जिंदाबाद. आधी जे मी सांगत होतो तुम्हाला कंटाळा येईपर्यंत मी परत सूचना देणार आहे. दादा प्लीज 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 मी परत सूचना देणार आहे. मागचे जे आपले मित्र आहेत त्यांनी प्लीज कृपया खाली बसा. इकडे खाली बसून घ्या प्लीज. झालाच पाहिजे. मित्र मैत्रिणींनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभे आहोत. आपल्याला माहिती आहे देशभरामध्ये कॉकरोच जनता पार्टीचा जो घोळ झाला, फुटला गेला, त्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र होऊन शिक्षण मंत्र्याचा दलित बहुजन वंचितांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. त्याच्यामुळे अशा एजन्सी ज्या आहेत त्या तात्काळ बरखास्त झाल्या पाहिजेत. महाराष्ट्र आणि देशभरामध्ये लाखोंमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस उभा आहेत. या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून प्रचंड आर्थिक लूट होते आहे. आपले सर्वसामान्य माणसं, मुलं आत्महत्या करतायत. म्हणून आपली ही महत्वाची मागणी असली पाहिजे की ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ह्या बरखास्त झाल्या पाहिजेत. मित्र हो, न्यायालयाचा न्यायाधीश जर आपल्याला कॉकरोच म्हणत असेल तर हा आम्ही कॉकरोच आहेत, पण हे कॉकरोच तुम्हाला येत्या काळामध्ये ह्या सगळ्या बरखास्त करून दाखवतील, एजन्सी बरखास्त करतील. मला एक उदाहरण मला सांगायचंय. महाराष्ट्र
या टेस्टिंग एजन्सी आपल्याला कशाला पाहिजेत? या सगळ्या भांडवलशाही ह्या लोकांच्या घशामध्ये काही कसं असतं हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा इथं जमतोय, आम्ही काल परवा मी एका व्हॉट्सअप ग्रुपवरती वाचत होतो, फक्त नीटच्या प्रश्नाविषयी हा केवळ नीटचा मुद्दा नाहीये. आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये लाखो जे काही सरकारी शाळा आहेत त्या लाखो सरकारी शाळा. लेकिन इंडिया में मैन्युफैक्चरिंग सेक्टर पूरा डाउन है. आज भी हमारी इकोनॉमिक कंडीशन इसीलिए है, प्रॉब्लम है कि हमारे यहाँ ये हो नहीं रहा. पूरा करप्ट सिस्टम ही करप्ट. मेक इन इंडिया एडवर्टाइजमेंट, मेक इन इंडिया के नाम से अभी भी चाइना से प्रोडक्ट अभी भी इधर इंपोर्ट होते हैं. अभी भी चाइनीज प्रोडक्ट यहाँ पर यूज किया जाता है. जब आप आज की न्यूज देखी आपने, जो हार्मोन में जो अमेरिका ने इंडिया के शिप पर अभी जो हमला किया है, इसकी वजह से हमारे 22 जो भी शिप पे लोग थे उनकी डेथ हो गई. इसका जो भी पूरे स्ट्रांगली कंडेम किया. अभी मैं न्यूज देख के आया हूँ. सुबह ने अभी का न्यूज. ठीक है. जब इंडिया इतना बोलता है, आपको दिखा दो इसके बाद. यूएस हमारा जो है उसने इतना बड़ा एक बात बताइए. बिल्कुल सर, तो वही एक चीज है ना, जब हम एक को पापा पापा बोल के वही हमारे को आगे मार रहे हैं, तो ये गलत बात है. बिल्कुल ये एक सिस्टम पूरी तरीके से करप्ट हो चुका है. और जो अब मैंने आपको बताया कि हमारे प्रधानमंत्री जी ने भी जो भी योजना निकाली है, तेल उन्होंने कहा था हमें 40 रुपए लीटर मिलेगा. आज तेल का जो भी प्राइस है वो 112 रुपए लीटर पहुंच गया है. और इसके बाद हमारे प्रधानमंत्री जी ने कहा था आने वाले 5 साल में हमारा जो रुपये होगा वो डॉलर से 40 रुपए कम है. आज हमारे रुपये की कीमत 90 रुपीज पहुंच गई है. लाइक डॉलर की कीमत 96 पहुंच गई. राइट, 96 पहुंच गई. तो इसके वजह से अब किसको हमारे पास एक ही तरीका है, वो है आंदोलन. क्योंकि हमें संविधान ने ये अधिकार दिया है कि हम आंदोलन करके इसके ऊपर हमें रिजोल्यूशन मिले. और मेरे एंड से भी हमारे जितने भी युवा है, अभी हमारा मुद्दा तो पेपर लीक का है. नीट का जो पेपर लीक हुआ है उसमें भी मैं एकदम दिल से जो भी हमारे 5 विद्यार्थी आंदोलन करके आप रेजिग्नेशन ले लोगे, स्टूडेंट को हक कैसे दिलाओगे? कौन से स्टूडेंट जो जिनकी डेथ हो गई, उनको तो सोल्यूशन से बस मिलेगा. कहाँ है पता है आपको? बैडमिंटन खेल रहा है लंदन में. हमारे पैसे से मैं 1 लाख टैक्स देता हूँ और उसके पैसे से वो बैडमिंटन खेल रहा है. मैं आज कोटा राजस्थान में दिया, कोटा के हमारी, और उनको फ्रस्ट्रेटेड मैंने देखा है. मैं कोटा से यहाँ आया, मैंने कहा देखें अब क्या उन्हें कुछ ना कुछ बच्चों को करना ही चाहिए. ये नहीं तो भारत को तबाह कर देंगे. सर ये बच्चे क्या सही कर रहे हैं या गलत? बिल्कुल सही कर रहे हैं. भगत सिंह 23 साल की उम्र में 23 मार्च को शहीद हुए. एक शहीद ने क्या देखिए तूफान ला दिया. इसी तरह से ये एक कॉमरेड यहाँ जो उपस्थित है, एक कॉमरेड अगर 100 भी ले आया तो ये सब नक्शा बदल जाएगा हमारे देश का. ये अंबानी अडानी को जो 1 रुपए के अंदर में जमीन मिल रही है 99 ईयर की लीज में, मुझे दे दो यार, मैं तैयार हूँ. ये हम लगातार हमारी जमीनों को बचाने के लिए आंदोलन कर रहे हैं. ये शाहबाद जंगल 25 लाख पेड़ों का जंगल हम 1.5 साल से बचाएं, मगर ये इतना पैसे वाला बना दिया इसको. टाटा बिरला 10 पीढ़ियों में उस शिखर पे पहुंचे और ये अंबानी अडानी 1 पीढ़ी के अंदर उस लेवल पे पहुंच गए. ये यानी कि भ्रष्टाचार बहुत ज्यादा है इस देश में. लेकिन सर ये तो बात ऐसी हो गई ना, जो गवर्नमेंट में बैठा है हम उसी को सवाल पूछ रहे हैं. कांग्रेस के टाइम पे भी तो वो सपोर्ट करते थे बड़े इन बिजनेसमैन को. आई एग्री बिजनेसमैन को, मगर इंदिरा गांधी ने जब जनसंख्या नियंत्रण शुरू किया था तो कितना अच्छा किया था. उस समय सिर्फ 65 करोड़ की आबादी थी. अब यही जनसंख्या विस्फोट इस आंदोलन को लेके आया है. ये जनसंख्या विस्फोट है, इस आंदोलन को लेके आया है. रोजगार नहीं है सरकार के पास. हमारे भाई जी राजेंद्र सिंह जी वाटर मैन ऑफ द वर्ल्ड रमन मैक्स से अवार्ड विनर 5 करोड़ रोजगार दे चुके हैं महाराष्ट्र में नदी. गाइज यहाँ पे जैसे टाइम बीतते जा रहा है ना, क्राउड जो है काफ़ी बढ़ते जा रहा है. अभी देख सकते हैं गाइज, अभी जो है लगभग 4:30-5 बज रहा है और अभी तक इतना क्राउड हो चुका है ना. और काफ़ी इंटरव्यू वाले आ रहे हैं, न्यूज़ रिपोर्टर आ रहे हैं और रिव्यू ले रहे हैं लोगों से कि क्या CGP आना चाहिए और CGP ने क्या क्या किया है. तो गाइज देख सकते हैं अभी भी कितना सारा क्राउड है. देख सकते हैं गाइज, काफ़ी अभी भी न्यूज़ रिपोर्टर्स है, न्यूज़ एंकर्स है और
यूट्यूबर्स ब्लॉगर्स तो काफी सारे गाइस। आ रहा है। अभी आप ये बताइए कि ये जो अदानी लेके बैठे, पूरा इंडिया में सिर्फ अदानी है बिजनेस कर रहे हैं। आपने एक बहुत अच्छी बात की। लाखों करोड़ों, वेट करो, अभी लाखों करोड़ों बिजनेस चालू है, लाखों करोड़ों जो स्टार्टअप्स चल रहा है। मोदी के टाइम पे स्टार्टअप्स कितना बने हैं? आप बताओ, गूगल देखो, स्टार्टअप नहीं है। और ये भाई साहब, जल जंगल जमीन खा गया ये आदमी। अभी दूसरा आप तो बात कर रहे थे ना बिजनेस का, जीडीपी का। अभी ये बताइए कि हाँ सब फेल हो गए। अभी ये बताइए 2014 से पहले इंडिया का टोटल एक्सपोर्ट डिफेंस में कितना था? 300 करोड़ के आसपास, या 1000 करोड़ ले लो। अभी कितना चल रहा है? कौन कर रहा है सबसे ज्यादा? कौन कर रहा है इंडिया में? कौन सा बिजनेस? एक मिनट, हाँ 1 मिनट। ब्रह्मोस कौन बनाता है? अदानी बनाता है। ब्रह्मोस अदानी बनाता है। जो भी करता है, कौन कर रहा है? एक्सपोर्ट कौन कर रहा है? किसके टाइम पे हो रहा है? वही तो मैं बोल किसके रहा हूं टाइम पे हो रहा है? आप ये बताओ किसके टाइम पे हो रहा है? मोदी जी के टाइम पे हो रहा है। तो सुन फिर लो, पूरी बात अभी सुन लो, अभी ये बताओ, ये मत बताओ कि पूरी बात सुन लो। यार मिल जाए ना उस दिन बात करना यार। तुम बीच में 12 साल में 15,000 मिल गया। यहाँ पे ओवर पॉपुलेशन का बात चालू थी। यहाँ पे मेरे से ओवर पॉपुलेशन? एक मिनट अभी बात कर रहा हूँ मैं, तो करने दीजिए। मेरे से पहले इनके साथ, उनके अगेंस्ट में एक बूढ़े इंसान थे, वो ओवर पॉपुलेशन की बात कर रहे हैं। वो अदानी को क्यों पैसा 1 रुपए में कितना जमीन दे दिया, उसकी बात करें। मैंने सिर्फ इतना बोला कि ओवर पॉपुलेशन का रूट कॉज में जाइए। ओवर पॉपुलेशन का रूट कॉज क्या है? सो उसके रिगार्डिंग फिर हमने घुसपैठिया बोला। और घुसपैठिया कहाँ से आती है? सो टेल मी वन थिंग, व्हाट इज योर स्टैंड? माय स्टैंड इज रिगार्डिंग दिस, माय स्टैंड इज ओनली सी कॉकरोच। आई डोंट सपोर्ट कॉकरोच जनता पार्टी। फर्स्ट ऑफ ऑल आई सपोर्ट Guys, 2 minutes. I don't support Cockroach Janata Party, but I support the ideology that the people have come for, not for the Cockroach Janata Party. You have freedom. Ideology of the people who are here to rectify a mistake that has happened, that has affected the NEET people or the NEET students. You want to separate the two things? Yes, absolutely. Why should अगर मैं बोलता हूँ कि कॉकरोच जनता पार्टी को फंडिंग मिल रहा है ये सब करने के लिए, नाउ टेल मी, कॉकरोच जनता पार्टी का जो लीडर्स है वो कहाँ के? इंडिया थे। उससे पहले का उनका पहले का आपने बायोडाटा चेक किया, आपको सबको पता है, राइट? है कि नहीं? सुनिए है कि नहीं? सो अगर वो लोग ये कर मुलींची काय बराबरी करतो तू? हा, नेहरूंची बराबरी होणार नाही देशात. पंडित नेहरूचा बाप मोतीलाल नेहरू देशाला कर्ज दिला, पण हा चालला बरोबरी करायला. उठतं सुटतं की जाते फॉरेन, उठतं सुटतं की फॉरेन, जाते फॉरेनला. बाबाचा माल आहे का आमच्या पैसे? नालायक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या 30 ते 35 नाही तर 40 मुलांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्या नालायक. नेपाल इन्स्टिट्यूट बँगलोर. ही पायरी असं समज, जर यश भेटू नाही तर न भेटू, मी स्वतः उभे योग अख्खा फ्रीडम इथं आहे. स्वतः फ्रीडम आहे. आता इथपर्यंत आले. ह्यांनी एवढ्या सगळ्यांनी लाजा सोडल्या. मला सोडाय मी 2022 मध्ये सोडले, पण परत आत्ता घातले कपडे शिस्तीत. निवांत बोलतो, शांतीत क्रांती उद्या आहे. आपण क्रांतिकारी. राजीनामा दिला पाहिजे. हां, राजीनामा भाई अख्खं सिस्टमच नको झाले. पण ठीक आहे, राजीनामा ही पहिली पायरी म्हणून आपण दिला पाहिजे. यासाठी झाली काय माहिती आहे का, मी स्वतः मला असं वाटतं की मी ड्रेनेजमधनं आलो आहे आता. हां, स्ट्रेट आउट ऑफ ड्रेनेज माझी अवस्था आहे. पायात चपला नाही. हे परफॉर्मन्स आर्ट बनवू शकतात, त्याग म्हणू शकतात, आणि त्याग करायची वेळ बी आली. कारण की माझ्या आजूबाजू गरीब मारायला लागले ना, त्यामुळे आपण स्वतः त्याग केला. 4 जणांना वाचवलं, 4 जणांना खायला घातलं, 4 ठिकाणी स्वतःची भाकरी दिली. त्यावेळेस जिवंत आहे.
आम्ही सॉल्युशन देणार. इथंच्या इथं तुझा मुलगा झाला 20 वर्षाचा, तुझा मुलगा अभ्यासाला बसला, कुठल्या परीक्षेला बसला, तुझ्या मुलाने आत्महत्या करायची, आम्ही सॉल्युशन देणार. तुला चालतंय का? तुला चालतंय का? त्याच्यानंतर काय? मुद्दा काय? साहेब तो काय म्हणतो तो असं बोलतोय साहेब यांना बाजूला काढा. हे वेगळंच बोलते ते. हे यांना बाजूला काढा. यांना डायरेक्ट बाजूला काढा. उरले कोण? तुम्हीच सांगा तुम्ही उरलाय. मानक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. सगळी गरीब घरातली मुलं आहेत, कशासाठी आली ती न्याय मागण्यासाठी आली आहे. आणि आम्हाला न्याय नसेल देणार तर मोदी सरकार स्वतः नरेंद्र मोदींनी पण राजीनामा दिला पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. शिक्षा है सबका अधिकार, शिक्षा है सबका अधिकार, शिक्षा है सबका अधिकार। साथियों, हम लोग देखते हैं कि ये सरकार में फाइनेंस मिनिस्टर से लेकर रेल मिनिस्टर कोई भी इस्तीफा नहीं देता है, लेकिन हमें विश्वास है कि इस बार जो मुहिम नौजवानों ने खड़ा किया है उससे हम लोग हमारे प्रिय धर्मेंद्र प्रधान को इस बार इस्तीफा देने के लिए मजबूर कर देंगे। एनपीआर रद्द करो, पेपर में धांधली नहीं सहेंगे, पेपर में धांधली नहीं चलेगा, शिक्षा है सबका अधिकार, शिक्षा है सबका अधिकार। जिंदाबाद जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, शिक्षा है सब। एयरफोर्स का इस्तेमाल करना पड़ रहा है, तो हम पूछना चाहते हैं कि ये कैसा विश्वगुरु है और ये कैसा विश्व लीडर। हम लोग देख रहे हैं कि ये लोग देश में 30 करोड़ बाबा साहब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, लोकशाही राणाभाऊ साठेंचा, लोकशाही राणाभाऊ साठेंचा। जगामध्ये एवढं युद्धाचं वातावरण सुरुवात झालंय. आज प्रत्येक गोष्ट पहिलं पूर्व नियोजन करता येत नाही. आज 5 राज्याच्या इलेक्शन झालते, त्याच्या अगोदर इलेक्शन लावण्याच्या अगोदर पूर्व नियोजन करायला पाहिजे ना. यांनी इलेक्शन झाल्याची नंतरची वार्ता बघितली की पेट्रोल वाढवणे, डिझेल वाढवणे, काय कौतुक केलंय. आज मला सांगा आज 12 वर्ष पूर्ण झाले, बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरूला पण त्यावेळेस हे झालं, त्यावेळेचा विकास ते तिथला जो विकास आवरेज पंडित जवाहरलाल नेहरूचा आणि आपल्या मोदीचा 12 वर्षातला सांगा. आणि एक तरी आहे ना, एकही प्रेस कॉन्फरन्सला समोर गेलेले नाहीत मोदी साहेब अजून. त्याचा सगळ्यात मोठा झालेत ना, थोडंसं हे सांगतो. तुम्ही अंधपण प्रधानमंत्री बसवलेला हा परिणाम. बरोबर, मेट्रोची काहीच गरज नव्हती. का माहितीये, एवढे रोड मोठे होते ना. आता आहे ना, आता रिक्षा जरी न्यायची म्हणून ना आपलं याच्या मेट्रोच्या साईडनी, तरी रिक्षाला दुसरी गाडी ओव्हरटेक करू शकत नाही. एवढे हे केली, वाहतूक कोंडी केली प्रत्येक ठिकाणी. आता एक सांगतो तुम्हाला, आताच्या होणाऱ्या चालू घडामोडी. आता जर पाऊस पडला काय परत आहे ना, मुंबईची तर मुंबई होतेच, पण पिंपरी चिंचवड आणि पुण्याची परत काय अवस्था. आणि मागच्या वर्षी जे दाखवलं होतं तुम्ही नाही का, मीडिया निर्माण होणार आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये ना परत पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा बाहेर जाऊ शकता. आता
आपल्या देशामध्ये हे हिंदुत्व सरकार घेऊन आल्यात, मग हिंदुत्व मुलींवरती बलात्कार होतोय कसं काय? अत्याचार, लहान लहान मुलं अत्याचार होतोय कसं काय? यावर पण आवाज उठवायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं तर नुकसान करताय, पेपर लीक करून तुम्ही 45 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान करतायत, पण अत्याचार काय कमी झालाय का? आज लहान लहान मुलीवर अत्याचार होतोय. पुढे गेलं यांचं हिंदुत्व आणि ते स्वयंघोषित हिंदुत्व नेते, त्या स्वयंघोषित हिंदुत्व नेत्याला तर असं कान पडत वाटतं. तुम्ही काय जातीभेद करताय? काय हिंदू मुस्लिम म्हणून लावताय तुम्ही? आंदोलन चाललंय आज देशाची अवस्था काय, महाराष्ट्राची अवस्था काय आहे? निवडणूक आयोगाच्या समोर निवडणूक प्रगती केली. कारकुशल शाळा कुठे जाऊन बघा, पानपत्र शाळा, मुलींना टॉयलेट नाही. शाळा बंद पडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. मराठी शाळा किती बंद मुलींकडे झाड मारून टाकत ते लोक. असं नाही पाहिजे ना. बाहेर ठिकाणी तो दरवा करतो. शाळेमध्ये का ना तो सर्वे घ्यायला कारकुशल शाळेत जावा ना, सर्वे घ्यावं ना. खड्ड्यामध्ये सर्वे घ्या ना रस्त्याला त्यांनी. कितीतरी पोरं मारतात खड्ड्यामध्ये पडून. त्याचा सर्वे घ्यावा कुठं तो अनेक रस्त्याच्या व्यवस्थित होतात. कितीतरी पोरं नाही आणि काही त्यांनी बदल केला नाही. कारकुशलची शाळा तशीच आहात तुम्ही. आता हे जे आहे ना, ते ह्याच्यामध्ये आम्हाला काय दिसतंय, त्यांना सपोर्ट करायला आले. ह्याच्यामध्ये सरकारला की सगळ्या तुम्ही आमच्या मुलाचं भविष्य वाटवून केलं त्यांनी. मुलांच्या हाताला काम नाही, त्यांना शिक्षण नाही, म्हणून एवढं काम राजीनामे दिले पाहिजे. त्यांना बोलू द्या. तुम्ही जर म्हणताय ना बाबा लाडकी बहीण योजना 50,000 कोटी महिना खर्च येतो, बरोबर? त्याच जागी जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला घर देतात, होणार नाही का? वर्षभराच्या बजेटमध्ये जी लाडक्या बहिणीचं आहे, त्याच जर लाडक्या बहिणीला तुम्ही घरं दिली तर होणार नाही का? ही डेव्हलपमेंट पैसे देणं डेव्हलपमेंट आहे. पैसे देऊन देश फक्त खड्ड्यात जातो. देशाला बाहेर काढायचं, घरं द्या, घरं द्या. काय अपेक्षित आहे? आम्हाला अपेक्षित काय नाही. आम्हाला एवढंच अपेक्षित आहे की जे तुमचं काम आहे ते नीट करा. तुमचं घोटाळा करण्याचं कामच ऐका मॅडम, ऐका. तुमचं घोटाळा करण्यामध्ये डोकं कसं चालतं? कसं शिक्षणामध्ये सुधारणा का करू शकतो? 15 लाख कोटीचा घोटाळा कसा आज मला सांगा, आयएस अधिकारी तुकाराम मुंडे साहेब एकटा अन्न औषध प्रशासन विभागाचा हे घेताना त्यांनी करून दाखवलं की किती भेसळ आणि किती भेसळ होत होतं. आज दाखवून दिलं. कित्येक जण आहे ना ते भेसळयुक्त करणारे दूध वगैरे दुधात भेसळ करणारे पळून गेली. आज जर एक आयएस अधिकारी नरेंद्र मोदी हे देवाला पुढे करून सगळा आक्रोश आहे. तुम्ही देवाला पुढे करून राजकारण करू नका. बरोबर देशाचं मे जुन्नरला एक मताचा अधिकार दिलं. कुठल्या मनुवादी लोकांनी त्याचा अपोज केलं, लक्षात घ्या. आणि ऐकून टाका का दिलं काम नाही. हे सगळं चिन्ह का पुस्तक दिलं. पुस्तक तर तुम्ही बघा, पक्षाचं काही नाही, काही नाही. ऐकून टाका. आणि आम्ही 91% लोक अशिक्षित होतो 1950 मध्ये, बरोबर आहे? काय लोकशाहीची व्याख्या आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. एक मताचा अधिकार कशाला दिला? ऐकून टाका. 1663ला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य केल्यापर्यंत होतं. मोगली बाहेर नाही आले, डची बाहेर नाही आले. त्यांनी म्हटलं की लेबर करून आम्ही शूद्र अतिशूद्र बाहेर पाठवतो. काय म्हटलं शिवाजी महाराज? खबरदार, माझ्या शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना घरात जरी बंद डबातून चिरून काढीन. म्हणून बाबासाहेब म्हणायचे जय शिवाजी जय भवानी. आई जिजाऊ ही शूद्र सिंदखेड राजाची लखुजी जाधवची मुलगी. समता कोणी आणली? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 1 जानेवारी 1848ला शिक्षण सुरू केलं आणि रिझर्वेशन दिलं 1902ला शाहू महाराजांनी. आणि बाबासाहेब स्वातंत्र्य मिळून दिलं. एक मताचा अधिकार. हजारो वर्षापासून शिक्षण नाही, पोट भरायला नोकरी. आणि हे लोक काय म्हणतात बाबासाहेबाला? अरे बाबासाहेब 91% लोक कोण होते? पांढरे टोपीवाले, ज्यांच्या पायात चपला नाही, SC ST OBC मायनॉरिटी. आपल्या वडिलांना विचारते. इंग्रजांचं राज्य सगळीकडे होतं. व्यापार तर 42चं आंदोलन म्हटलं चले
ले जाओ 7,22,000 रुपये जेव्हापासून येतात तेव्हापासून आवती दिले आहे. कोण होते? SC ST OBC. ऐकून घे सत्य परिस्थिती. खायला गव्हाच्या छिलक्याच्या पोळ्या खाल्ल्यात, पायात चपला नव्हत्या, फाटले कपडे होते, लाईट नव्हतं. बुद्धाने म्हटलं वास्तववादी तर्कशुद्ध बुद्धीने. आता सांगतो, उदाहरण देतो. कुत्रा आणि कावळा चिकन खातो. माती सजीव आहे की निर्जीव आहे? निर्जीव आहे ना. निर्जीव आहे ना. मी ओली माती घेतली, त्याच्यात कलर टाकलं, चिकन सर खाल्लं. सडला मांस खातो कुत्रा आणि कावळा ढोराचं. काय म्हणतो तो? हे हरामखोर, हे माती होय. तेवढी तरी अक्कल होती का 91 मध्ये? बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर अधिकार दिलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं. हे बाबासाहेबाला म्हटलंय, बाबासाहेब सडलं मांस खाऱ्या कुत्रे कावळे आहेत, तेवढी अक्कल आहे त्यांना. कशाला येत यांना? हा 8वी पासवाल्याला द्या, इन्कम टॅक्सवाल्याला द्या, आम्हाला द्या ना 10 मध्ये अधिकार. आम्ही बिमी काय संविधान आहे का ते आम्हाला मनुस्मृती पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, ऐकलं डेप्युटी साहेब लोकांनी लोकांच्या ते ग्रामपंचायत नगर परिषद 7 वर्ष आमदार खासदार 100% लोक टॅक्स भरतो आम्ही 50 पासून, त्याच्यात 90% आम्ही कष्ट करतो. कधीपासून? जेव्हापासून मनुष्य झाले, बाजारात सामान घेतो, टॅक्स भरतो, त्या आपला देश चालतोय. सत्य आहे का? सत्य आहे. सत्य आहे, सत्य आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, लोकशाहीचे 4 आधारस्तंभ. कॉर्पोरेट सेक्टरला शिकलेले बसले का अशिक्षित बसले? शिकलेले ना. सुप्रीम हायकोर्टचे जज कोण झालेत? ज्याचा जन्म तोड्यातून झाला, काळे टोपीवाले. बरोबर आहे. कोई सत्ता पकड़ने के लिए कुछ नहीं करेंगे. When thousands of your kids are telling you, your kids, okay, they are charging you कि तुम क्या कर रहे हो, तो आप इन सब के नाम पे प्रोटेस्ट खोल दोगे? यस, बिल्कुल, क्यों नहीं? प्रोटेस्ट करना सबका ये अधिकार है, आजादी से चलना है. No, let me finish. The question was ने किया ना भाई. This movement. Everything is organized. Maybe supporter का भाई, maybe supporter का किसी we don't care if you are supporter. सपोर्ट बीजेपीचे कुत्रे सगळे बीजेपी वाल्यांनी पाठवलं ना. यालाच ऑर्गनाइज प्रोटेस्ट म्हणतात. माझे विचार असतील ते काय असतील ते. अरे गोल करा पहिला गोल करा. पेड प्रमोटर्स हाय हे असं सॅबोटाज करणारे पाठवतात, पैसे देऊन पाठवतात. ते पेपर फोडणारे पण पैसेच बनवतात आणि हे पण पैसेच बनवतात. What do you think अनऑर्गनाइज पण होत आहे? दिल्लीमध्ये झालं. दिल्लीमध्ये 70 पैसे पर कमेंट. 70 पैसे पर कमेंट इज द रेट दॅट इज गोइंग अराउंड. बीजेपी मुर्दाबाद. 70 पैसे पर व्यू. 70 पैसे पर व्यू. 70 पैसे इज द रेट ऑफ पर सैबोटाज व्यू. टोल द टोल. हा प्रश्न विचारतो. आता हे बघा, मेरे भाई ये समझ गया. तेच घ्या
बीजेपी मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, 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 बीजेपी मुर्दाबाद, मुर्दाबाद। राजीनामा दे, राजीनामा दे, राजीनामा दे, राजीनामा दे। भक्तांचं करायचं गली गली में शोर है, मोदी मीडिया चोर है, गली गली में शोर है, मोदी मीडिया चोर है, चोर है, चोर है, चोर है। मोदी यांना नेगेटिव्ह पैसे देतील यांना ट्रोल करूया आपण. ट्रोल द ट्रोल्स, ट्रोल द ट्रोल्स. अंधभक्तांचं करायचं काय? बीजेपी मुर्दाबाद. पुणे में था क्या? अरे जंतर मंतर में खड़ा हो क्या मैं? जंतर मंतर पे राजीनामा कौन मांग रहा था? जंतर मंतर में राजीनामा कौन मांग रहा था? मोदी कौन मांग रहा था? कौन मांग रहा था? क्यों मांग रहा था? क्या प्रॉब्लम? अमेरिका क्या कहता था? एक बात बताओ, पुणे के स्टूडेंट है और पंजाब के स्टूडेंट नहीं है, उनको भगवान मान पीटेगा, पंजाब में पीटेगा। मोदी मीडिया आपको क्यों नहीं पता है? पैसे मिले अगर पंजाब में स्टूडेंट्स को मारा गया है तो कितने लोग पंजाब के चाह रहे हैं सरकार ने राजीनामा देना चाहिए? पंजाब के कितने लोग रिपोर्ट है आपके पास? इसका कोई रिपोर्ट है? पंजाब में नौकरी मांगने वाले धरने पे बैठे हुए स्टूडेंट को पीटा गया मीडिया में, वो बात है। उसका आपके पास कोई रिपोर्ट है क्या? पढ़ते क्यों नहीं यार? पढ़ते क्यों नहीं? आपके पास नहीं पढ़ा है हमने। माझा एक साधा प्रश्न ऐकून घ्या, इथं चाललंय काय? मोदी मीडिया हे चाललंय आपण आम्ही ते करू देणार. आम्ही ते करू देणार. घाबरला आपण इन्होंने कहा कि लोक संख्या जो बढ़ी है वो घुसपैठियों की वजह से बढ़ी. बड़ी बात है. पहली बात तो अगर घुसपैठियाँ आ गई है, पिछले 10 साल से हमारे होम मिनिस्टर क्या कर रहे हैं? उसके पहले से क्या कर रहे थे? अरे भाई तो क्या कर रहा था? इनको लाया था, वो नहीं करे तो इनको लाया था. पहली बार हमें क्या आया? इसमें बीजेपी सपोर्टर दिखे करने वाला था. कहाँ से आ रहा है? पहला बीजेपी सपोर्टर है ये. हजारों में मूर्ख एक होता है. हाँ, मूर्ख एक होता है. सही बात बोले. हजारों में मूर्ख एक होता है. एक कीटाणु हर चीज में होता ही है. सरकारी का मुद्दा बात करने के लिए यहाँ पर नहीं आया. बंगाल में मोदी गवर्नमेंट नहीं था. बंगाल में पहलगाम में कौन था? हाँ? पुलवामा में कौन था? अरे बंगाल की बात कर रहा हूँ. वेस्ट बंगाल में मणिपुर में जो मणिपुर घुसपैठिया कहाँ से आ रहा है? घुसपैठिया कहाँ से? What about मणिपुर सर? कहाँ से? What about मणिपुर? कहाँ से? अरे मणिपुर की बात चल रही है, घुसपैठियों पे चलो. वो मुंह से गोबर खाने वाले मुर्दाबाद. मुझे आप बताओ. गाइस 2 मिनट आपने जैसे बताया कि घुसपैठी आ रही है, इसकी सरकार में सबसे ज्यादा टेरर अटैक टीएमसी के आ रहा है. अरे भाई टेरर अटैक की बात कर रहे हो. बात नहीं करेंगे. टेरर अटैक कहाँ से? पुलवामा बकवास है इनके लिए.
ये आप बता रहे हो टेरर अटैक नहीं बोला है मैंने। आप इसके नाम पे प्रोपेगेंडा चला रहे हो, वो बकवास है। आप बीजेपी के नाम पे प्रोपेगेंडा चला रहे हो। चलो चलो सिंपल बात करने ये छोड़ देते हैं, नीट की बात करते हैं। नीट की बात करते हैं। आपका भाई नीट का एग्जाम दे रहा था। मैं नीट पढ़ाता हूँ। नीट पढ़ा मेरी बात हम क्या समझे आप ही वो आप सुनो अरे सर आ गए आपको अगर नीट का बात करना है ना तो नीट का ही बात करो सर। मैं भी वही कहना चाहता हूँ। आपको अगर नीट की बात करना है ना तो नीट का बात करो। मेरा कोचिंग है जहाँ पे IIT JEE नीट के बच्चे पढ़ाते हैं, राइट। वहाँ पे अगर कोचिंग अभी तो नीट का बात करो ना, और छोटों को जॉब लगी आपके। आपको क्या लगता है? बात नहीं चल रहा था यहाँ पे पॉपुलेशन का बात चालू हुआ। अरे राहुल सर यहाँ पे उधर चालू हुआ, वो सारा बात करने के लिए आए। अरे उनको बात तो करना। ये जो है इनके बारे में क्या बोलेंगे तुम? बोले जरा दो शब्द। ब्रेन वॉश है, सही बात है। कुछ 2 लाइन बोलिए जरा, 2 लाइन इनके वास्ते। पहली बार 90 मारून आले का? ताडी मारून आले हाकलून द्या एंड CBSE का जो प्रॉब्लम होता है इनका कहना आपने बोल दिया, मुझे बोलने को सामने वाला जो बोल रहे थे हम लोग यहाँ पे नीट के पेपर के लिए जो लीक हुआ है, आपने भी जैसे बताया कि आपका खुद का इंस्टीट्यूट है, आप भी उनका भी मुद्दा सेम ही है। जो नीट का पेपर लीक हुआ है उसकी रिस्पॉन्सिबिलिटी किसकी? और जो शिक्षा मंत्री हमारे उनको रेजिग्नेशन देना होगा। इस चीज की मांगने के लिए आप सब आए। एग्जैक्टली मैंने जो बता दूं सर, यहाँ पे जब बात चल रही थी तो नीट छोड़ के दूसरे बात चल रही थी, जैसे कि जहाँ पे है पॉपुलेशन एक्सप्लोशन हो गया, ये हो गया, वो हो गया, अडानी को 1 रुपए में जमीन मिल गई। ये सारा चीज का डिस्कशन इससे क्या होगा? ये वही मैं बोल रहा हूँ। मैं आपसे जानना चाहता हूँ, अगर वो कोई अलग से मुद्दे ला रहे हैं तो आपका अगर आपको अलग से मुद्दे लाने थे तो वो अलग प्लेटफॉर्म में जाके करो। आप जब नीट के लिए आए हो तो नीट के लिए बात करो। आपका सीधा ये कहना है कि कोई इसको स्पॉन्सर कर रहा है या फिर एंटी गवर्नमेंट, ये वर्ड्स मेरे मुंह पे डाल रहे हो, ये आपके वर्ड्स नहीं है। प्रूफ होता है ना, उसके पहले प्रोसेस होता है। सुनिए ना, देखिए किसी को बात ये है, हम नीट के लिए बात करने आए हैं, राइट। तो हम नीट के लिए बात करेंगे कैसे? अगर सोचिए कि धर्मेंद्र प्रधान से प्रॉब्लम हुआ है तो ठीक है, निकालो उसको। अब आंदोलन में बैठे रहो, जब तक नहीं निकालता नहीं बैठो। लेकिन वो आंदोलन में बाकी सारे लाने का क्या जरूरत है? बाकी सारे आंदोलन के लिए आपको नहीं लगता कि वैलिड पॉइंट? बिल्कुल वैलिड है। जब हमारी बात चल रही थी आपकी सुनने की हिम्मत ऑपॉर्च्युनिटीज येत नाही, शोधावं लागतं. मी बोलतोय, डिस्कशन करतोय, सगळ्यांसोबत डिस्कशन करतो आम्ही. टॅक्स नाही वाढत, तुम्ही स्टार्टअप अरे करा ना, स्टार्टअप मध्ये किती ऑपॉर्च्युनिटीज काय पाहिजे ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करायला पाहिजे आपण. ऑपॉर्च्युनिटी संधी भेटत नाही, संधी ग्रॅब करावं लागतात, ग्रॅब करावं लागतं. पण आपलं एज्युकेशन काय आहे तुझं? एज्युकेशन युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण करता इकडे कुणाचा
आम्ही रिजायला मागतोय. आम्ही काय त्याचा जीव मागितला का? आमच्या 4 मुलींचा जीव घ्या. धर्मेंद्र प्रधानचा का आम्हाला जीव मागितला का? आमच्या मागितला मागतोय. अरे तो विचार नाही मानते. काय मुद्दा माहितीये? तुमच्या घरात कुठे गेले? मला मुद्दा माहितीये का? सांगा बरं. तो पळून गेला तुमचा साथीदार. रवाड